तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि त्यानंतर वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला आता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती कळते आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। कोर्टामध्ये सध्या हा युक्तिवाद सगळ्यात सुरू होता। कोर्टात सुरू असलेल्या या युक्तिवादानंतर कोर्टाने आदेश दिलेत आणि वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला आता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या 3 दिवसाची कोठडी पोलिसांनी मागितलेली होती आणि वैष्णवीचे सासू, पती आणि नणंदेला देखील 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। हे सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत माझे सहकारी योगेश बोरसे आपल्याला। योगेश, सुमित, ज्या पद्धतीने हगवणे कुटुंबियांच्या संदर्भातलं आज सुनावणी शिवाजीनगर कोर्टात पार पडलेली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबातीलच 5 आरोपींना अटक करण्यात आली होती। आज त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आला असता सासू आणि सासरा आणि दीर यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी आणि इतर 3 आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी ही शिवाजीनगर कोर्टाकडून खरं तर त्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। मात्र आज कोर्टात सुनावणी होत असताना काही धक्कादायक खुलासे आरोपीचे वकील ॲडव्होकेट विपुल दोशी यांच्याकडून करण्यात आलेले आहेत। यामध्ये वैष्णवी हगवणे यांच्या चारित्र्यावरती देखील खरं तर शिंतोडे आणि एकूणच संशय हा व्यक्त करण्यात आलेला आहे। एका अनोळखी व्यक्तीशी वैष्णवी ही चॅट करत होती आणि हे ज्यावेळी समोर आलं त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आल्याचं आरोपीच्या वकिलांकडून कोर्टात सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एक नवरा म्हणून नेमकं काय करावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आज आरोपीच्या वकिलांकडून मांडण्यात आलेली आहे। त्यामुळे आरोपीच्या वकिलांकडून आरोपींना पोलीस कोठडी देण्यास मोठा विरोध देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। पोलीस कोठडीची गरज नसल्याचं देखील आरोपीच्या वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळी एका अनोळखी व्यक्तीशी वैष्णवी चॅट करत होती त्यांनी समोरून नकार दिल्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केलेली आहे असा एक मोठा खुलासा आरोपीचे वकील ॲडव्होकेट विपुल दोशी यांनी कोर्टात केलेला आहे आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण देण्याचा प्रयत्न खरं तर आरोपीच्या वकिलांकडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। यावरून देखील आता चर्चा होऊ शकते। मात्र ज्या संदर्भात एकूणच या आत्महत्या संदर्भात वैष्णवी हगवणेचे जे काही कुटुंबीय आहे ते सातत्याने जो काही आरोप करत होते हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक छळ हा केला जात होता, त्यासोबतच हुंडा आणि एकूणच पैशांची आर्थिक मागणी देखील आमच्याकडे होत होती असा देखील आरोप कसपटे कुटुंबियांकडून सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यावर देखील आरोपीच्या वकिलांनी हा मुदत आमच्याकडे आधीच 5 कोटींच्या गाड्या आहेत त्यामुळे 40 लाखांच्या गाडी बरोबर आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।